बघा पुन्हा एकदा थोडस 1 ते 10, 1 साठी 1, 2 साठी डबल आहे, 3 साठी ट्रिपल आहे, 1 चिन्ह जास्तीत जास्त 3 वेळा येतं, मग 5 साठी व्ही वापरला, 5 मधून 1 वजा झाला 4, 5 साठी व्ही, 6 उजवीकडे लिहिला म्हणजे प्लस झाला, 5, 6 आणि 7, 5, 6, 7, 8, 10 साठी 100 बरोबर, 1 चिन्ह जास्तीत जास्त 3 वेळा 10 साठी 100, त्या 10 तून 1 गेला 9 आणि 10, मग 11 घेताना 10 प्लस 1, 10 प्लस 2 12, 10 प्लस 3 13, 10 प्लस 4 14, 10 प्लस 5 15, 10 प्लस 6 16, 10 प्लस 7 17, 10 प्लस 8 18, 10 प्लस 9 19 आणि 10 प्लस 10 20, पुढे 21 ला 10 20 आणि 1 21, 10 20 आणि 2 22, 10 20 आणि 3 23, 10 20 आणि 4 24, 10 20 आणि 5 25, 10 20 आणि 6 26, 10 20 आणि 7 27, 10 20 आणि 8 28, 10 20 आणि 9 29, 10 20 30, 10 20 30 झालं 1 ते 30 पर्यंतच्या संख्या. पुढं 40, 40 ला काय घ्यायचा का एल साठी 50 साठी एल आहे, त्यातून 10 कमी झाले म्हणजे 40, 50 60, 50 आणि 10 60, 50 60 70, 50 60 70 80, 90 साठी 4 वेळा एक्स घेता येणार नाही, 1 चिन्ह जास्तीत जास्त 3 वेळा, 100 ला सी आहे, त्या 100 मधून 10 गेले एक्स सी हा झाला, आणि हे 50 100 500 आणि 1000 साठी LCDM लक्षात ठेवायचं, LCDM 50 100 500 आणि 1000 LCDM लक्षात ठेवायचं. आता पुढच्या संख्या सोडा, खालील संख्या रोमन संख्या चिन्हात लिहा, खालील संख्या रोमन संख्या चिन्हात लिहा. झालं झालं बघा 19 19 म्हणजे काय 10 आणि 9, मग 10 साठी x आणि 9 साठी x झालं 19. 28 म्हणजे 20 आणि 8, 10 20 आणि पुढे 8 28. 37 30 आणि 7
10 20 30 आणि 7 37 46 40 आणि 6 40 ला काय एक्सेल आणि 6 55 50 आणि 5 एल पी 50 आणि 5 64 म्हणजे 7 आणि 4 50 आणि 10 60 आणि पुढे 4 73 50 60 70 आणि 3 73 82 80 50 60 70 80 आणि 2 91 90 साठी काय 90 एक्सी आणि 1 आणि 70 ला 50 60 70 झालं. समजलं सगळ्या संख्या 100 पर्यंतच्या संख्या. झालं ना. पुढे बघा ह्या संख्येला रोमन संख्या चिन्ह 11 22 33 11चा पाढ आहे पुढे 39 89 झालं. बघा 11 10 आणि 1 11 22 10 20 आणि 2 22 33 10 20 30 आणि 3 33 44 10 सॉरी एक्सेल 40 आणि 4 44 66 50 10 60 आणि 6 66 77 50 60 70 आणि 7 77 88 50 60 70 80 आणि 8 88 99 90 एक्सी आणि 9 39 10 20 30 आणि 9 39 89 म्हणजे 80 आणि 9 50 60 70 80 आणि 9 89. समजलं. इथपर्यंत काही शंका आहे का. चला पुढचा भाग घेऊ. आता बघा एलसीडीएम लक्षात राहील 50 100 500 1000 एलसीडीएम. आता बघा 100 साठी काय आपल्या 1000 पर्यंत पुढच्या संख्या कधी कधी विचारतात 3 अंकी पण 100 साठी काय वापरलाय सी. मग 200 ला काय येईल डबल सी 100 200 300 ला ट्रिपल सी 100 200 300 400 ला 4 वेळा सी होईल का. एक चिन्ह जास्तीत जास्त 3च वेळा. मग 500 ला काय वापरलाय डी वापरलाय. 500 मधून 100 वजा
म्हणजे किती 400 CD. मग 600 500 आणि 100 600 700 500 600 700 500 600 700 800 900. मग 4 वेळा येईल का नाही ना. 1000 ला काय वापरलाय M. 1000 मधून 100 वजा झाले म्हणजे CM. 900 साठी काय आला CM आणि 1000 ला M. झालंय 1000 पर्यंत. खालील संख्या रोमन संख्या चिन्हात लिहा. झालं का. दुसऱ्याचं उत्तर लक्ष द्या इकडे बघा. स्थानिक किमतीनुसार राहायचं. 1 ची स्थानिक किंमत 100. मग 100 साठी काय वापरलाय आपण C आणि 5 साठी काय वापरलाय झालं 105. बरोबर. इथं 200 साठी डबल C. इथं 10 साठी X आणि 7 झाले 217. पुढे बघा 300 100 200 300 40 ला एक्सेल आणि 2 493. 400 साठी काय वापरलाय CD. 500 तून 100 बघा 490 XC आणि 3 567. 500 नंतर 60 50 60 आणि 7 567. 697 500 690 XC आणि 7
740, 700, 500, 600, 700 आणि 40 एक्सेल 800, 500, 600, 700, 800 30 10 20 30 आणि 5 35 999 900 1000 मधून 100 गेले 900 90 XC आणि 9 आणि शेवटचं 505 500 ला D आणि 5 ला T DV फोड करायची त्याची समजा 600 मग 600 600 नंतर 90 आणि नंतर 7 या पद्धतीने समजलं. झालं. आता पुढे बघा. आता हे काही विचारत नाहीत पण पुढे कशा संख्या आहेत बघा. पुढच्या संख्या आपण तयार करू शकतो. हजारासाठी काय रे 1000 ला काय आहे M 2000 ला डबल M 3000 ला ट्रिपल M 4000 ला 4 वेळा M होईल का नाही. मग 5000 ला वापरला त्यांनी फी आणि त्याच्यावर बारचा अर्थ होतो गुणिले 1000 मल्टिप्लाय बाय 1000 म्हणजे फी किती आहे 5 आणि 5 ला 1000 गुणिले किती होतात 5000. मग 5000 मधून 1000 वजा केले की किती होतात 4000 बरोबर. 5000तून 1000 वजा केले किती झाले 4000. 6000 5000 आणि परत 1000 6000 7000 5000 आणि 2 7000 8000 ला 5000 आणि 1 2 3 झाले 8000. आता 9000 4 वेळा येऊन घेता येणार नाही मग 10000 10 ला किती रे X त्याच्यावर बार दिला म्हणजे 10 चे 10000 झाले का 10000 1000 निघूनायचं मग 10000 त्यातून 1000 वजा केले म्हणजे किती राहिले 9000 10000 समजलं. मग 1000ला काय आहे M 5000 ला 5 ला V त्याच्यावर बार द्यायचा म्हणजे 5000 10000 ला 10 ला X आहे त्याच्यावर बार म्हणजे गुणिले 1000 50000 ला L त्याच्यावर बार द्यायचा 50 साठी L आणि गुणिले 1000 1 लाख C त्याच्यावर बार झाले म्हणजे काय 100 ला C आणि वरच्या 3 शून्य म्हणजे 1000 ला त्याच्यावरती बार द्यायचा म्हणजे आपण 1 लाखापर्यंतच्या संख्या रोमन संख्या चिन्हात लिहू शकतो.